श्री सिद्धगिरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं श्री सिद्धगिरी हॉस्पिटल आज रुग्णांसाठी आशेचं केंद्र बनलं आहे। अत्याधुनिक उपचार सुविधा आणि सेवाभावाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षात हॉस्पिटलनं केलेलं कार्य अनमोल असल्याचे गौरवोद्गार भारतीय स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक हरीश कुमार राजपाल यांनी काढले। श्री सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या 16व्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। शनिवारी संध्याकाळी रुग्णालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला। श्री सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचा 16वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते श्री धन्वंतरी मूर्तीपूजन आणि ब्रह्मलीन काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली। यावेळी भारतीय स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक हरीश कुमार राजपाल, कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक निशांत जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ब्रेन बायपास शस्त्रक्रिया केली जात असल्याचं सांगत अशा प्रकारची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध होणं ही मोठी बाब असल्याचं हरीश कुमार राजपाल यांनी नमूद केलं। रुग्णसेवा, आधुनिक उपचार पद्धती आणि देशसेवेतील योगदानामुळे हे हॉस्पिटल वेगळं ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं। तंत्रज्ञान आणि एआयच्या युगातही सेवाभाव, दया आणि करुणा यांना पर्याय नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी मनोगतात हॉस्पिटल उभारणीतील संघर्ष उलगडला। विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकांच्या रद्दीतून दिलेली मदत आणि भक्तांच्या सहकार्यामुळेच हे रुग्णालय उभं राहिल्याचं त्यांनी सांगितलं। गरजू रुग्ण उपचाराविना परत जाऊ नयेत हा आपला प्रयत्न असून सर्व उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। स्टेट बँकेच्या सहकार्यामुळे रुग्णांना अधिकाधिक मोफत उपचार देण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर शिवशंकर मरजक्के, डॉक्टर वर्षा पाटील, प्राचार्य रेगिना सातवेकर, डॉक्टर सचिन पाटील, विवेक सिद्ध आणि बसंत कुमार सिंग यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला यशोवर्धन बारामतीकर, जेपी वड्ड, डॉक्टर प्रकाश भरमगौंडर, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव यांच्यासह डॉक्टर, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।